विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध यामध्ये आज आपण सराव संच 1.2 यामधील उदाहरणे अभ्यासणार आहोत। पहा, पहिलं उदाहरण काय आहे। पुढील सारणीत संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत। सारणी दिलेली आहे पहा, आणि बिंदूंचे निर्देशक दिलेले आहेत। त्यावरून रेषाखंड एकरूप आहेत का नाही ते ठरवायला सांगितलेलं आहे। पहा सारणी काय आहे। बिंदू ए चा निर्देशक आहे -3, बी चा 5, सी चा 2, डी चा -7 आणि ई चा 9 निर्देशक आहेत हे। आता पहिलं उदाहरण बघा, रेख डी व रेख ए बी हे एकरूप आहेत का नाही ते ठरवायचे। आपल्याला माहितीये की दिलेल्या दोन रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर ते रेषाखंड हे एकरूप असतात। ठीक आहे, तर पहा रेख डीई। आता प्रथम आपण रेख डीई यामधलं अंतर पाहूयात, म्हणजे त्यातलं डिस्टन्स पाहूयात। रेख डी म्हणजे डी बिंदूचा निर्देशक। पहा, डी बिंदूचा निर्देशक किती आहे -7 आणि ई बिंदूचा निर्देशक आहे 9। -7 आणि 9 म्हणजे डिस्टन्स डीई काढण्यासाठी आपण काय करतो, या दोन बिंदूंच्या निर्देशकामध्ये जो मोठा आहे त्यामधून आपण छोटा निर्देशक वजा करतो। -7 आणि 9 यामध्ये काय मोठा आहे तर 9 मोठा आहे। 9 मधून काय वजा करायचं -7। पहा, डिस्टन्स डी बरोबर 9 मधून काय वजा केले -7। 9 वजा -7 बरोबर काय आलं, 9 वजा काय झाले +7। ठीक आहे, म्हणजे 9 + 7 किती झाले 16। म्हणजे याचा अर्थ डिस्टन्स डी म्हणजे लेंथ डी किती आलं 16। तसंच आपल्याला रेख ए बी म्हणजे डिस्टन्स ए बी चं अंतर काढायचंय। ए चं निर्देशक आहे -3, बी चं आहे 5। 5 मधून आपल्याला -3 वजा करावे लागेल। ठीक आहे, मग डिस्टन्स ए बी बरोबर 5 वजा -3। परत इथं पहा 5 वजा काय होणार आहे +3, म्हणजे 5 + 3 किती झाले 8। ओके, म्हणजे डिस्टन्स ए बी आले 8, डिस्टन्स डी आले 16। पहा, दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे का नाही, म्हणून आपण लिहू शकतो लेंथ डी इज नॉट इक्वल टू लेंथ ए बी। म्हणजे लेंथ डी आणि लेंथ ए बी ची लांबी समान नाही, म्हणून रेख डी व रेख ए बी हे एकरूप रेषाखंड नाहीत। त्यानंतर त्यातलं दुसरं उदाहरण बघा, रेख बीसी व रेख एडी म्हणजे डिस्टन्स बीसी काढायचा आहे। आकृतीवरून आपण बी चा निर्देशक आहे 5 आणि सी बिंदूचा निर्देशक आहे 2। 5 मोठा आहे का 2 तर 5 मोठा आहे, म्हणजे 5 मधून 2 वजा केले 3 आले, म्हणजे डिस्टन्स बीसी म्हणजे लेंथ बीसी आले 3। त्यानंतर रेख एडी ए बिंदूचा निर्देशक आहे -3 आणि डी बिंदूचा निर्देशक आहे -7। जी काही संख्या रेषा दिली होती त्यावरून आपण काढलेला आहे। मग -3 मोठा आहे का -7 मोठा आहे तर -3 मोठा आहे। मग -3 मधून -7 वजा करायचे, म्हणजेच -3 वजा -7। कळालं ना हे। ए बिंदूचा निर्देशक आहे -3, डी बिंदूचा आहे -7। -3 मोठा आहे म्हणून -3 मधून काय वजा केले तर -7, म्हणजे -3 वजा गोल कंसात -7। -3 तसेच राहिले। आता हे वजा आणि हे वजा काय झाले तर अधिक झाले, म्हणजे +7 मधून 3 गेले किती राहिले तर +4। म्हणजे डिस्टन्स एडी म्हणजे लेंथ एडी आले 4। पहा, मग लेंथ बीसी आणि लेंथ एडी समान आहे का परत नाही, सारखे नाहीत, म्हणून आपण लिहू शकतो रेख एडी म्हणजे रेषाखंड एडी व रेषाखंड बीसी हे एकरूप नाही। त्यानंतर यातलंच तिसरं उदाहरण काय आहे बघा, रेख बी व रेख एडी। बी बिंदूचा निर्देशक आहे 9, ई बिंदूचा निर्देशक आहे 5। 9 मोठा आहे, 9 मधून 5 गेले 4 राहिले, लेंथ बी 4 आले। त्यानंतर एडी ए बिंदूचा आहे -3, डी बिंदूचा आहे -7। या अगोदरच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलंच आहे। म्हणजे -3 मधून -7 वजा केले तर -3 वजा झाले +7। 7 मधून 3 गेले किती राहिले तर 4। म्हणजे लेंथ बी आणि लेंथ एडी हे कसे आहेत तर सारखे आहेत, म्हणून इथं लिहिलं आपण लेंथ बी बरोबर लेंथ एडी म्हणजेच रेषाखंड बी व रेषाखंड एडी कसे आहेत तर एकरूप आहेत, कारण दोन्ही रेषाखंडांची लांबी कशी आहे समान आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा काय आहे, बिंदू एम हा रेख एबी चा मध्यबिंदू आहे। रेख एबी एक रेषाखंड एबी घेतलेला आहे, त्याचा मध्यबिंदू काय आहे तर एम बिंदू आहे आणि एबी ची लांबी दिली 8, तर रेख एएम किती। अगदी सोपं आहे। बी बिंदू काय आहे तर एबी चा मध्यबिंदू आहे, हे आपल्याला दिलेलं आहे। याचाच अर्थ एम हा एबी चा मध्यबिंदू आहे। जर तुम्ही इथं आकृती काढली तर काय होईल तर एबी रेषाखंड काढा, मध्यभागी एम काढा,
तर काय होणार आहे, ए डॅश एम डॅश बी होणार आहे. ए डॅश एम डॅश बी अशी दरम्यानता होणार आहे. म्हणजे जेवढं एम असणार आहे तेवढंच काय असणार आहे तर एम बी असणार आहे. म्हणजेच एबी जे एम ची लांबी पहा, या एम ची लांबी कोणाच्या निम्मे असणार आहे तर या पूर्ण एबीच्या निम्मे असणार आहे. येते लक्षात, कारण एबीचा मध्यबिंदू एम आहे, म्हणजे एबी पेक्षा निम्मांतर असणार आहे एएमचं किंवा एमबीचं. म्हणून लिहिलं एम बरोबर 1/2 एबी. म्हणून एम बरोबर 1/2 गुणिले एबी ची किंमत दिली आपल्याला 8. इथं भाग लावला, बे के बे बे चोक 8, म्हणजे एम किती आले तर 4. 2 मार्काला प्रश्न विचारला जातो परीक्षेत हमखास. तसाच बघा तिसरा पण आहे प्रश्न. बिंदू पी हा सीडीचा मध्यबिंदू आहे. समजा इथं सीडी असा रेषाखंड काढला, मध्यभागी काय लिहिला आपण पी, तर काय होणार आहे सी डॅश पी डॅश डी अशी दरम्यानता. सी डॅश पी डॅश डी अशी दरम्यानता. म्हणजे पहा जेवढं सीपी आहे तेवढंच काय असणार आहे हे पीडी आहे. त्यापैकी आपल्याला सीपी पहा, या सीपी या छोट्या अंतराची हे छोटा अंतर दिलंय आपल्याला सीपी. सीपी किती दिलेलं आहे 2.5. तर त्या पहा आता इथं बरोबर नेमकं दिलंय, दुसऱ्या उदाहरणाचं उलट दिलेलं आहे आपलं. इथं सीपी किती दिलेलं आहे 2.5 दिलेलं आहे आणि आपल्याला हे पूर्ण मोठं सीडी काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे या सीपीच्या काय असणार आहे डबल असणार आहे, बरोबर आहे. सीपी 2.5 तर सीडी किती असणार आहे तर दुप्पट असणार आहे. म्हणजे हे सीपी म्हणजेच आपण कसं लिहिलं पाठीमागच्या उदाहरणाप्रमाणे, सीपी बरोबर 1/2 हे मोठं अंतर सीडी. सीपी ची लांबी दिली 2.5 बरोबर 1/2 सीडी. हे भागाकारातलं 2 इकडे गेलं की गुणाकारात आलं, म्हणजे सीडी बरोबर किती झाले 5. म्हणजे सीडी ची किंमत आली 5. त्यानंतर चौथं गणित पहा. जर रेख एबी बरोबर 5 सेंटीमीटर, बीपी बरोबर 2 सेंटीमीटर, एपी बरोबर 3.4 सेंटीमीटर, तर या रेषाखंडाचा लहान मोठेपणा ठरवा. एकूण 3 रेषाखंड दिलेले आहेत तुम्हाला. आपण जर निरीक्षण केलं तर 5, 2 आणि 3.4. याचा अर्थ या तिन्ही रेषाखंडांची लांबी कशी आहे तर भिन्न आहे, वेगवेगळी आहे. ठीक आहे. एबी 5 आहे, बीपी 2 आहे आणि एपी 3.4 सेंटीमीटर आहे. तर यावरून लहान मोठेपणा ठरवायला सांगितलेला आहे. तर यावरून काय निष्कर्ष निघतो पहा. सर्वात मोठा रेषाखंड कोणता आहे लगेच आपल्याला समजेल. 5 आहे. 5 कोणाची लांबी आहे तर एबीची आहे. म्हणजे एबी हा सर्वात मोठा रेषाखंड आहे. आणि सर्वात लहान रेषाखंड कोणता आहे तर 2 म्हणजे बीपी. म्हणजे बीपी हा सर्वात लहान रेषाखंड आहे. मग मधला रेषाखंड कोणता आहे तर एपी आहे. आलं लक्षात. मग हेच कसं लिहिलं जातं पहा. हे जे बीपी आहे हे बीपी सर्वात लहान. समजा आपण जर चढता क्रम लिहिला, काय लिहिला आपण चढता क्रम लिहिला, तर काय होईल बघा. बीपी हे सर्वात लहान आहे. बीपी पेक्षा मोठं काय आहे एपी लिहिलं आणि सर्वात मोठं काय आहे तर एबी. म्हणजे हा आपण चढता क्रम लिहिला तर या पद्धतीने उत्तर येईल आपलं. बीपी हे लहान आहे एपी पेक्षा आणि एपी हे लहान आहे एबी पेक्षा. किंवा असं न लिहिता अजून दुसऱ्या पद्धतीने कसं लिहू शकणार तुम्ही. समजा आपण जर उतरता क्रम लिहिला तर एबी हे मोठं आहे म्हणजे पेक्षा मोठा असं चिन्ह होणार आहे. म्हणजे एबी इथं येणार आहे आणि हे चिन्ह उलट येणार आहे, बरोबर आहे. एबी हे मोठा आहे एपी पेक्षा, एपी हे मोठा आहे बीपी पेक्षा. लक्षात आलं. इथं एबी हा सर्वात मोठा रेषाखंड आहे आणि बीपी हा सर्वात लहान रेषाखंड आहे. आपण इथं उतरता क्रम लिहिलेला आहे. तुम्ही चढता लिहा नाही तर उतरता लिहा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपण इथं उतरता क्रम लिहिला तर चढता क्रम लिहिला तर काय होणार आहे बीपी हे काय आहे तर लहान आहे एपी पेक्षा आणि एपी हे लहान आहे एबी पेक्षा. त्यानंतर पुढचा 5वा प्रश्न बघा. एक तुम्हाला आकृती दिलेली आहे, संख्या रेषा दिलेली आहे, तिच्या आधारे पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. परीक्षेला हमखास 4 मार्काला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. पहिला बघा काय आहे किरण आरपी. दिसतोय तुम्हाला किरण आरपी दिसला. हा किरण आरपी म्हणजे इकडं तोंड होणार आहे त्याचं. आर हा काय असणार आहे त्याचा आरंभ बिंदू. शिकवलंय मी तुम्हाला या अगोदरच्या लेक्चरमध्ये. किरण आरपी म्हणजे आर हा त्याचा आरंभ बिंदू असणार आहे. किरण आरपी च्या विरुद्ध किरणाचे नाव लिहा. म्हणजे किरण आरपीचा आर हा काय आहे तर लक्षात येते तुम्हाला. आर हा आरंभ बिंदू आहे. या आरपीच्या विरुद्ध किरणाचं नाव लिहायचं आहे आपल्याला. तर बघा बरोबर असा उलटा. या आरपीची दिशा इकडे आहे उजव्या बाजूला. दिसतोय हा कर्सर रेड कलरचा डॉट दिसतोय, दाखवतोय मी. तर बघा त्याच्या बरोबर विरुद्ध किरणाचं काय, विरुद्ध किरण कुठं असणार आहे इकडे डाव्या साईडला असणार आहे, बरोबर आहे. मग कोणता किरण होणार आहे किरण आरएस एक होईल, इथपर्यंत स्टॉप होईल, किंवा किरण आरटी पण होऊ शकेल. आलं लक्षात.
किरण हा आरपी आहे, त्याच्या विरुद्ध किरणाचं नाव काय असणार आहे तर आरएस आणि किंवा आरटी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा बघा, किरण पीक्यू. किरण पीक्यू हा दिसला, किरण पीक्यू व किरण आरपी. पहा, हा किरण पीक्यू आणि हा किरण आरपी, दोन्हीची दिशा एकच आहे. यांचा छेदसंच लिहा सांगितलंय तुम्हाला. यांचा काय लिहायचा आहे आपल्याला, छेदसंच. पहा, किरण कोणता सांगितलाय, पीक्यू व किरण आरपी. किरण पीक्यू आणि किरण आरपी. पहा, हा पीक्यू आणि हा आरपी, या दोघांचा म्हणजे एवढा, या दोघांचा छेदसंच काय होईल तर या दोघांचा छेदसंच आहे किरण पीक्यू. ठीक आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, रेख पीक्यू. रेख पीक्यू सापडला, हा रेख पीक्यू व रेख क्यूआर. क्यूआर म्हणजे हा मोठा, रेख पीक्यू आणि हा रेख क्यूआर मोठा, यांचा संयोग संच. संयोग म्हणजे ह्या दोघांचे मिळून काय तयार होणार आहे तर सोपं आहे. दोघांचे मिळून काय होणार आहे, एक तर आर क्यू होणारे रेख किंवा रेख क्यूआर. त्यानंतर तीच आकृती आहे बघा, त्याच आकृतीद्वारे चौथा प्रश्न आहे, रेख क्यूआर. रेख क्यूआर सापडला, हा रेख क्यूआर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे. रेख क्यूआर हा कोणकोणत्या किरणांचा उपसंच आहे बघा, कोणकोणत्या किरणांचा आहे. पहिला किरण क्यूआर, क्यूआरचाच असणार आहे, कारण प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो. शिकलेलो आहोत आपण गणित भाग 1 मध्ये. रेख क्यूआर हा कोणत्या किरणांचा उपसंच आहे तर हा क्यूआरचाच उपसंच आहे, पहिला झाला. तसेच किरण आरक्यूचा, म्हणजे उलट पण होऊ शकतो, क्यूआर म्हणजे इकडे तोंड झाले, कुठं डावीकडे. तसेच आरक्यू, आरक्यू म्हणजे उजवीकडे. ठीक आहे, विरुद्ध किरण झाले ते. त्याचप्रमाणे बघा, अजून कशाचा, कोणत्या किरणांचा उपसंच असेल तो तर तो किरण एसक्यू. दिसतोय हा एसक्यू, किरण एसक्यूचा आणि किरण टीक्यूचा, त्यानंतर हा टीक्यूचा. का म्हणून बघा, आता उपसंच किरण हे तर तुम्हाला समजलं असेल, क्यूआरचा, हा क्यूआर समजला, आरक्यू समजला विरुद्ध. आता एसक्यू पहा, हा एस आणि क्यू, कारण ह्या एस आणि क्यू मध्ये क्यूआर येतोयच, आपल्याला क्यूआर चालायचंय, क्यूआर येतोयच आहे ना. बघा, हा पूर्ण मोठा एसक्यू मध्ये आरक्यू समाविष्ट आहे, बरोबर आहे. उपसंच कशाला म्हणतात आपण शिकलेलोच आहोत, म्हणजे या मोठ्या, बरोबर आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे येते, बरोबर आहे. समजा हा आपण एसक्यू जर महाराष्ट्र म्हटलं तर त्याच्यामध्ये हा आरक्यू आपण पुणे म्हणू शकतो. आलं लक्षात, उपसंच भाग 1 मध्ये शिकलेलो होतो आपण. म्हणजेच हा अजून कोणाचा उपसंच असेल तर हा एसक्यूचा उपसंच असेल. तसेच पहा, हा टीक्यूचा पण उपसंच असेल. ओके. त्यानंतर हा जो काही एसक्यूचा आहे तो विरुद्ध पण करू शकतो आपण, क्यूएसचा पण आहे. नंतर टीक्यू म्हणतोय त्याचा विरुद्ध क्यूटीचा पण आहे. ठीक आहे. त्यानंतर शेवटचा पाचवा प्रश्न बघा, अजून 7 प्रश्न आहेत एकूण. पाचवा प्रश्न पहा, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी लिहा. आर हा आरंभ बिंदू आहे, विरुद्ध किरणांची जोडी बघा. आर पासून एक किरण तयार करायचा, एक तर आपण आरपी पण किरण म्हणू शकतो. एक आरपी किरण झाला, त्यानंतर एक आरएस होईल. कळालं, आरपी आणि आरएस ची जोडी एक एक नि घेऊ म्हणजे समजेल. आर हा आरंभ बिंदू आहे, मग आर पासून उजव्या साईडला कोणता किरण होईल, आरपी, आणि बरोबर त्याचे विरुद्ध जोडी होईल आरएस. पहिली झाली जोडी. दुसरी जोडी बघा, आर हा आरंभ बिंदू, आरक्यू आणि आरटी, आरक्यू आणि आरटी. कळालं. त्यानंतर आरएस, आरएस आहे आणि अजून आरक्यू पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, आता एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही 2 किरण लिहा. विरुद्ध नाहीत लिहायला सांगितले आपल्याला, कोणतेही 2 म्हणजे एकाच दिशेचे असणार आहेत. एस हा आरंभ बिंदू असणारा एसआर होईल किंवा एसपी होईल किंवा एसक्यू होईल. ठीक आहे. किंवा विरुद्ध लिहिले तरी चालेल, किंवा एसटी पण होईल. एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही 2 किरण, एसआर आहे किंवा एसटी, एसक्यू आहे किंवा, आणि हा दुसरा आहे एसटी. ठीक आहे. ठीक आहे, इथे एसआर आणि एसटी, किंवा तुम्ही एसपी लिहिलं तरी चालेल आणि तुम्ही एसक्यू लिहिलं तरी चालेल. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, किरण एसपी. दिसतोय हा किरण एसपी आणि किरण एसटी.
किरण SP हा मोठा आणि हा किरण ST छोटा, या दोघांचा छेद संच कोणता? म्हणजे काय येणार आहे, दोघांमध्ये कॉमन काय आहे? तर दोघांमध्ये S आहे. म्हणजे या दोघांमध्ये कॉमन काय आहे? तर बिंदू S. त्यानंतर 6वा प्रश्न बघा, सराव संच 1.2 मधला शेवटचा 6वा प्रश्न आहे. या 6व्या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न आहेत, पण त्या 3 प्रश्नामधला जो काही तिसरा प्रश्न आहे तो तिसरा प्रश्न सध्या या वर्षी साठी ड्रॉप केलेला आहे, वगळण्यात आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त 2च प्रश्न आहेत यावर्षी तुम्हाला अभ्यासात, म्हणून मी तिसरा प्रश्न काही तुम्हाला सोडवून दिलेला नाही. तिसरा प्रश्न काही परीक्षेला पण विचारला जाणार नाही, लक्षात ठेवा. 6वा प्रश्न बघा, पुढील आकृतींच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. तशीच एक संख्या रेषा दिलेली आहेत आणि प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न बघा, बिंदू B पासून समदूर असणारे बिंदू कोणते? समदूर म्हणजे सारख्या अंतरावरती, पहिलं लक्षात ठेवा. सम म्हणजे सारख्या, दूर म्हणजे अंतर. सारख्या अंतरावरती असणारे बिंदू बघा, शोधा. B बिंदू सापडला. या बिंदू B पासून सारख्या अंतरावरती कोणते बिंदू आहेत? पहा, हे बिंदू B, हे मधलं जे अंतर आहे ते 1 सेंटीमीटरचं असतं, हे तुम्हाला माहित आहे. त्यानंतर इथं पुढे 1 सेंटीमीटर, म्हणजे या 2 आणि 4 मध्ये काय असणार आहे? तर 3 असणार आहे, बरोबर आहे. आणि 2 आणि 0च्या मध्ये काय असणार आहे? तर इथं 1 असणार आहे, म्हणजे 1 सेंटीमीटरचं अंतर आहे. पहा, आता बी बिंदू पासून इथं 1 सेंटीमीटर वर गेलो तर इथं काय ह्या बिंदूचं नाव नाही. त्यानंतर अजून 1 सेंटीमीटर गेलो म्हणजे बिंदू B पासून आपण 2 सेंटीमीटर अंतरावरती उजवीकडे पाहिलं तर C बिंदू आहे. तसाच आपण बिंदू B पासून डावीकडे पण 2 सेंटीमीटर अंतरावरती जाऊ. हा एक आणि हा 1, 2. कोणता बिंदू आहे? A बिंदू. म्हणजे पहिल्या बिंदूंची जोडी कोणती झाली? बिंदू B पासून सारख्या अंतरावरती असणारा पहिला बिंदू कोणता आहे? तर बिंदू A आणि बिंदू C. कळाला? तसेच बघा, बिंदू B पासून अजून समदूर असणाऱ्या बिंदूंच्या जोड्या अजून सुद्धा भरपूर आपल्याला लिहिता येतील. अजून कोणत्या आहेत? समजा आपण बिंदू P घेतला, बिंदू B पासून P, बघा आता किती अंतर दूर गेलो पहा. हे 1, 2, 3 आणि 4. ओके, 4 सेंटीमीटर अंतरावरती काय आहे? बिंदू P. आता इकडं हे झाले डावीकडे. आता उजवीकडे पण 4 सेंटीमीटर जाऊयात. 1, 2, 3 आणि 4. मग P बिंदूची कोणती जोडी झाली? D. आलं लक्षात? पहिली जोडी झाली बिंदू A आणि बिंदू C. दुसरी जोडी झाली बिंदू P आणि बिंदू D. कळालं? अजून आपल्याला, आता तुम्ही म्हणसाल B बिंदू पासून इथं L पण बिंदू आहे, पण अजून पुढे इथं आपल्याला संख्या रेषेवरती दिलेली नाहीत उजवीकडे, त्यामुळे सध्या आपल्याला 2च जोड्या लिहिता येतील. पहिली जोडी झाली बिंदू A व बिंदू C ची. कळाली? बिंदू A आणि बिंदू C 2-2 सेंटीमीटर अंतरावरती आहेत. दुसरी जोडी झाली बिंदू P आणि बिंदू D 4-4 सेंटीमीटर अंतरावरती आहेत. त्यानंतर याच्यातला दुसरा प्रश्न आहे, बिंदू O पासून समदूर असणाऱ्या बिंदूची एक जोडी बघा. Q पासून समदूर असणारे, तुम्ही जर संख्या रेषेवरती जर बघितलं, Q बिंदू पासून समदूर असणारी जोडी पहा, तुम्ही संख्या रेषेवरती तुमच्या पुस्तकामध्ये पाहू शकता. Q बिंदू पासून पहिला बघा बिंदू L घेतलेला आहे. Q बिंदू पासून L सापडला तुम्हाला Q बिंदू. तर Q बिंदू पासून पहिला काय घेतलेला आहे? तर L बिंदू घेतलेला आहे. म्हणजे 1 सेंटीमीटर आपण गेलेलो आहे उजवीकडे. मग इकडे डावीकडे पण 1 सेंटीमीटर गेलो Q पासून, तर कोणता आहे बिंदू? तर U बिंदू आहे. तुम्ही जर संख्या रेषेवरती बघितलं तर तुम्हाला दिसून येईल. म्हणजे पहिला झाला बिंदू L आणि बिंदू U ची जोडी. ठीक आहे. त्यानंतर बिंदू Q पासून आता जर आपण 2 सेंटीमीटर अंतरावरती गेलो, 2 सेंटीमीटर अंतरावरती, तर आपल्याला कोणता बिंदू भेटतोय? आपल्याला इथं कोणत्या बिंदू Q पासून, जर तुम्ही बघा, या बिंदू Q पासून संख्या रेषेवरती दुसरा आपल्याला काढायचा आहे. उजवीकडे गेलो आपण. उजवीकडे Q पासून जर उजवीकडे गेलो तर 2 सेंटीमीटर अंतरावरती गेलो तर आपल्याला P बिंदू सापडतोय. आणि जर डावीकडे 2 सेंटीमीटर गेलं तर R बिंदू सापडतोय. म्हणजे दुसरी जोडी झाली R आणि P. कळालं? बिंदू Q पासून तुम्ही जर संख्या रेषा पाहिली तर 1-1 सेंटीमीटर वरती L आणि U आहेत उजव्या आणि डाव्या बाजूला. तसेच 2-2 सेंटीमीटर उजव्या आणि डाव्या बाजूला R आणि P बिंदूची जोडी आहे. तर एकूण सराव संच 1.2 मध्ये 6 प्रश्न आहेत. ते 6 प्रश्न मी तुम्हाला व्यवस्थित सोडवून दिलेले आहेत.
तिसरा प्रश्न काही परीक्षेला यावर्षी विचारला जाणार नाही, तो अभ्यासक्रमातून सध्याच्या वर्षी वगळण्यात आलेला आहे. तर व्यवस्थित ही सगळी गणितं काय करायची, लिहून काढायची आहेत, सोडवायची आहेत. काही शंका आली तर तुम्ही पर्सनली मला